4 आणि 5। वह जिसकी दृष्टि में निकम्मा मनुष्य तुच्छ है और जो यहोवा के डरवों का आदर करता है, जो शपथ खाकर बदलता नहीं चाहे हानि उठानी पड़े, जो अपना रुपया ब्याज पर नहीं देता और निर्दोष की हानि करने के लिए घूस नहीं लेता। आमीन। हालेलुया। हालेलुया। 5 पण वाचलं? वाचलं। 5 धन्यवाद। वाचलं। अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्याचा सन्मान करतो। आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ते मोडीत नाही, आपला पैसा वाढीदिडीला लावत नाही, निरपराध्याची हानी करण्याकरिता लाच घेत नाही। तो जो असा वागतो तो कधी ढळणार नाही। देवापासले वचन आशीर्वादित करो। आपण प्रार्थना करू। स्तुती धन्यवाद करत आहे परमेश्वर पिता, अधिक अधिक तुम्हाला उंच करत आहे माझे स्वर्गीय राजा। सुंदर अशा वचनासाठी प्रभू मी तुम्हाला धन्यवाद करत आहे। हे बाप्पा, जसं आम्ही आधी याच्या आधीचं वचन परमेश्वर पिता समजून घेतलं, तसं आत्ताच्या वचनाला समजून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला सहाय्याने मदत करा। तुमच्या दयेने कृपेने प्रभू येशू तुम्ही आम्हाला चालवा। सर्व गौरव परमेश्वर पिता तुम्हाला देत आहे। बोलत असताना मी नाही तर परमेश्वर पिता बोलणारे तुम्ही असा, आणि परमेश्वर पिता पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही सहाय्याने मदत करा माझे स्वर्गीय राजा। हो परमेश्वर, तुमची उपस्थिती आमच्यामध्ये आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद करत आहे। प्रार्थना प्रभू येशूच्या प्रेमात मागते म्हणून तुम्ही ऐका स्वर्गीय पिता। आमेन। याच्या आधी आपण काय बघितलं की हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? परमेश्वराच्या मंडपामध्ये कोण वस्ती करणारा माणूस आहे त्याच्याबद्दल आपण 6 गोष्टी पाहिल्या होत्या। थोडस एकदा सांगते म्हणजे मावशींना कंटिन्यू होईल तुम्हाला। तर जो माणूस सात्विकतेने चालतो, जो माणूस नीतीने वागतो आणि आपल्या मनापासून सत्य बोलतो, म्हणजे जो सात्विकतेने सत्याने आपलं कार्य करणारा माणूस जो आहे तो परमेश्वराच्या डोंगरावर वस्ती करायला, परमेश्वरासोबत राहायला काय आहे त्याच्या मंडपात जाण्यासाठी असा माणूस सिद्ध आहे। त्याचबरोबर नीतीने वागणारा म्हणजे धर्माचं काम करणारा माणूस, धर्माच्या कामासाठी पुढे असणारा माणूस, नाही का, अशा माणसाला काय आहे परमेश्वराच्या पवित्र मंडपामध्ये जाण्यासाठी, वस्ती करण्यासाठी मार्ग आहे। आणि त्याचबरोबर तो माणूस कसा असला पाहिजे? आपल्या मनापासून सत्य बोलणारा असला पाहिजे, खरं बोलणारा असला पाहिजे। त्या माणसाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा खोट किंवा खोटं बोलणारा असा तो माणूस असू नये। तर